शिंदेवर 10 डाव खेळले गेलेत. पडद्यामागून आणखी एक चेहरा ऍक्टिव्ह केला गेला. 1 वर्ष आणि आधीचे 6 महिने शिंदे खटकायला सुरुवात झाली. फक्त प्रकर्षाने मागच्या 4-2 महिन्यात दिसलं. बंड केलं तेव्हा परिणाम विचारात घेतले नाहीत हीच सल फडणवीसांच्या डोक्यातून जाईना. शिंदेंच्या 12 निर्णयांवर गदा. समोरून नाही, शिंदेंच्या पाठीमागून राजकीय वार. नेमकं घडलं आहे काय? 28 नोव्हेंबर 2019 मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरेंनी शपथ घेतली आणि अगदी 3 महिन्यात मुख्यमंत्री पदावरून नाराज असलेले एकनाथ शिंदे यांनी तब्बल मे 2022 पर्यंत केंद्रातील नेत्यांशी वाटाघाटी केल्या. त्यातून महाविकास आघाडीचं सरकार पाडलं आणि भाजप शिंदे यांच्या मदतीने सरकारमध्ये आले. मुख्यमंत्री भाजपचा होणार हे विधिलिखित होतं. मात्र केंद्राकडून आदेश आला आणि फडणवीस यांची मुख्यमंत्रीपदाची खुर्ची शिंदेंना द्यावी लागली. दिनांक 30 जून 2022 भाजपसोबतच ही घटना घडली आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शिंदे यांनी शपथ घेतली. पक्ष आदेश शिरसावंदे वगैरे म्हणत त्यांनी शिंदेंना वरवर स्वीकारलं, तरी आपणच सर्व आहोत हे दाखवण्याची एकही संधी भाजपनं त्याकाळी सोडली नाही. अगदी पत्रकार परिषदेत माईक खेचण्यापर्यंत ते दिसून आलं. त्यानंतर मुरब्बी शिंदे स्वतःची 24 तास जनतेच्या सेवेत असलेला मुख्यमंत्री म्हणून ओळख निर्माण करू लागले. याआधी फडणवीस मुख्यमंत्री असताना युती सरकारच्या नावाने मोठमोठ्या जाहिराती छापल्या जायच्या. त्याची जागा शिंदेंनी जनतेचा नाथ, लोकनाथ अशा बिरुदावली वापरून घेतली. फडणवीसांनी घेतलेल्या जलयुक्त शिवारसारख्या निर्णयांच्या फेर तपासणी करत ड्रीम प्रोजेक्ट समृद्धी हायवेचं नामकरण अधिकृत करण्यापर्यंत शिंदे गेले. ज्यातून फडणवीस बॅकफुटला पडतायत हे फडणवीसांना कळत होतं. भाजपलाही कळत होतं. मराठा मुख्यमंत्री करून भाजपनं बहुजन मतांवर आपलं वर्चस्व बनवण्याचा डाव आखला होता. पण महाराष्ट्रात पेटलेल्या जरांगे यांच्या मराठा आंदोलनाचं टार्गेट सरकार म्हणून मुख्यमंत्री शिंदे न होता त्याकाळी फडणवीस झाले आणि पर्याय भाजप झाला. एकनाथ शिंदे यांना फडणवीस आणि भाजपची डॅमेज होणारी प्रतिमा सुधारले जाणं अशक्य वाटत होतं किंवा अशक्य नव्हतं. मात्र तरीसुद्धा त्यांनी फडणवीसांची प्रतिमा सुधारण्यासाठी काही केलं नाही. उलट त्याला खत पाणी घालण्याचे अनेक निर्णय घेतले. यातूनच भाजप शेठजी भटजींचा पक्ष म्हणून टीकेचा धनी झाला. महाराष्ट्रात नगरपरिषद, नगरपंचायतांच्या निवडणुका स्वतंत्ररित्या लढल्या असलो तरी महायुतीचे घटक पक्ष म्हणून एकमेकांवर अंगावर येणारी टीका करता येणार नाही असं ठरलं असतानाही 22 नोव्हेंबरच्या सभेत अहंकाराचा रावण जाळायचा आहे यासारखं भाजपविरोधी स्टेटमेंट शिंदेंनी केलं. भाजपवेत्यांना पैशांची मस्ती आली आहे याचे परिणाम भोगावे लागतील हे दुसरं विधान संजय शिरसाटांनी केलं. आम्ही वर्चस्व सिद्ध करायला पावले उचलले तर मग वाईट वाटून घेऊ नका इथपर्यंत शिंदेंचे मंत्री बोलू लागले. दरम्यान शहाजी बापूंचं विधान की भाजप हा किळसवाणा बलात्कार करण्याचा प्रयत्न करतंय. एकंदरीत जर सगळ्या गोष्टी जर बघितल्या तर खरं तर खटका उडायला एवढीच नाही तर आणखी कारणं महत्त्वाची होती. शिंदे यावरच न थांबता पक्ष मजबूती करण्याच्या नावाखाली भाजपच्या स्थानिक कार्यकर्त्यांना पक्षात घेण्याचा धडाकाच लावत होते. मात्र शिंदेंनी केलं ते डोळ्यावर आलं नाही. मात्र भाजपनं 14 नोव्हेंबर 2025ला शिंदेंचे 6 नगरसेवक फोडले आणि आपल्या पक्षामध्ये प्रवेश करून घेतला. दुसरीकडे हिंगोलीतील संतोष बांगर यांच्या उपस्थितीत झालेले पक्षप्रवेश, श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत कोल्हापूर आणि पालघर सोबत कल्याण, डोंबिवली, ठाणे परिसरात झालेले पक्षप्रवेश भाजप नेस्तानुभूत करण्याचा प्रयत्न पाहता फडणवीस आणि शिंदे यांच्यात कधीकाळी असलेलं सख्य संपल्याचं स्पष्टपणे दिसू लागलं होतं. शिंदे उपमुख्यमंत्री म्हणून कार्यरत असले तरी त्यांचे महायुतीचे विरोधक असलेले शरद पवारांशी चांगले संबंध जुळले गेले. त्यांच्यातील उघड भेटी कायम चर्चेत राहिल्या. भाजपचे कट्टर विरोधक असलेल्या रोहित पवार यांना नगरविकास खात्याकडून निधी वाटप. 24 नोव्हेंबरला झालेल्या सभेत शिंदे यांच्या बाजूला उत्तमराव जानकर, मोहोळचे आमदार राजू खरे दिसून आले. हे फडणवीसांना पटण्याजोगं नव्हतं. शिंदे यांची मुख्यमंत्रीपदी एंट्री, महायुतीपेक्षा स्वप्रचाराला दिलेला वाव, निवडणुकीत भाजपवर केलेली टीका, मराठा आंदोलनात केलेलं डॅमेज आणि भाजपच्या विरोधकांची ठेवलेले सलोख्याचे संबंध याच मुख्य कारणांवरून फडणवीस यांना शिंदे खटकू लागल्याचं दिसलं आणि यामुळेच फडणवीसांना खेळ पालटवण्याची गरज भासली. आता काउंटर डिफेन्स म्हणून फडणवीस आणि भाजपनं आखलेली रणनीती पाहूयात. तारीख 5 डिसेंबर 2025 मुख्यमंत्रीपद भाजपकडून फडणवीस यांना देण्यात आलं. युती म्हणून लढल्याने एकनाथ शिंदे आणि अजित पवार उपमुख्यमंत्री झाले. शिंदे यांना नगरविकास, गृहनिर्माण सोडता कमी महत्त्वाची पर्यटन, मराठी भाषा, सामाजिक न्याय, रोजगार हमी, फलोत्पादन आणि मिठागार जमीन विकास यांसारखी खाती देऊन त्यांची संख्या कमी देखील केली.
ज्यातून निष्ठावान तानाजीजी सावंतांसारख्या लोकांना घराची वाट धरावी लागली. तर भरत गोगावले यांच्यासह अनेकांचं पालकमंत्रीपद वेटिंगला ठेवलं गेलं. मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये सर्वप्रथम शिंदे यांनी घेतलेला आनंदाचा शिदा, माझी शाळा सुंदर शाळा, राज्य मालमत्ता पुनर्रचना कंपनी स्थापनबाबतचे निर्णय रद्द केले आणि शिंदेंच्या आरोग्य खात्यात मंजूर केलेला 3200 कोटी रुपयांचा जीवनदायी योजनेचा कॉन्ट्रॅक्ट स्थगित करत उलट एकाच कंपनीला झुकती बाजू दिल्याचा ठपका ठेवत त्यावर चौकशी बसवली गेली. शिंदेंचे अत्यंत विश्वासू मंगेश चिवटे यांच्याकडून मुख्यमंत्री सहाय्य निधी विभागाचे प्रमुखपद काढून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या चिवटेऐवजी डॉक्टर रामेश्वर नाईक यांच्याकडे दिलं गेलं. आणि या सगळ्या गोष्टी जर एकंदरीत बघितल्या तर या सगळ्या शिंदेंना डॅमेज करणाऱ्या होत्या. घडलंय त्यात टाळी एका हाताने वाजली नाही, टाळी दोन्ही बाजूने वाजली. मात्र आत्ताच्या घडीला शिंदेंवरती वार समोरून नाही तर पाठीमागून केले जातायत आणि या सगळ्या हालचालींचा अंदाज आलाय. यावरूनच कळतंय की आतमध्ये राजकीय खलबतं मोठी होतायत. काल ठाण्यामध्ये मध्यरात्री शिंदेंच्या सर्वच्या सर्व आमदारांची शिंदेंच्या घरी बैठक पार पडली. राजकीय खलबतं होतायत, युती होतीये, मात्र जागा वाटपांवर पेच अजूनही बाकी आहे. यामध्ये फडणवीस ओव्हरटेक करतात की शिंदे हे पाहण्यासारखं असणार आहे. तुम्ही या सगळ्या घडामोडींकडे कसं पाहता? शिंदेंनी जे ठाकरेंसोबत केलं ते शिंदेंसोबत होईल की शिंदे हुशार भरतील? कमेंट करा. व्हिडिओ मुद्दा आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत जरूर शेअर करा.